पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग NH 160A तसेच संबंधित विद्युत प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे। या पार्श्वभूमीवर सोमवारी 23 मार्चला जव्हार प्रांत कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले। धर्मवीर विचार मंचच्या नेतृत्वाखाली पालघर, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील शेतकरी, जमीन मालक या मोर्चात सहभागी झाले। हा मोर्चा जव्हार बस स्थानकाजवळील जीप स्टँड येथून सुरू होऊन दुपारी साधारण 12:30 ते 1 वाजण्याच्या सुमारास प्रांत कार्यालयावर पोहोचले। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की राष्ट्रीय महामार्ग आणि विद्युत प्रकल्पामुळे त्यांच्या जमिनी बाधित होत असून अद्याप मोबदल्याबाबत कोणतीही स्पष्ट घोषणा करण्यात आली नाही। या संदर्भात त्यांनी वारंवार प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा केला, तसेच उच्चस्तरीय बैठकीची मागणी केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी विविध मागण्या मांडल्या। त्यामध्ये प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे: NH 160A महामार्गाला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात यावे, बाधित शेतकरी व जमीन मालकांना एक जिल्हा एक भाव धोरणानुसार मोबदला जाहीर करावा, आदिवासी बहुल भागातील शेतकऱ्यांसाठी विशेष मोबदल्याची तरतूद करावी, विद्युत प्रकल्पग्रस्तांसोबत तातडीने उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी, गाव व पाडे बाधित होत असल्यास पर्यायी मार्गाचा विचार करावा, मोबदला जाहीर केल्याशिवाय काम सुरू करू नये, वन, कृषी व इतर विभागातील झाडांचा योग्य मोबदला द्यावा, वनपट्टे व 35 सेक्शन धारकांना मिळणाऱ्या मोबदल्याची स्पष्ट माहिती जाहीर करावी, संबंधित सर्व शासन निर्णयाची प्रत उपलब्ध करून द्यावी, विद्युत प्रकल्पासाठी बाधित जमिनींसाठी प्रति चौरस मीटर 10,000 रुपये दराने मोबदला द्यावा। मोर्चा दरम्यान प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले असून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। शेतकऱ्यांचा न्याय हक्क, योग्य मोबदला आणि पारदर्शक निर्णय प्रक्रिया ही कोणत्याही विकास प्रकल्पाची पायाभूत गरज आहे। प्रशासनाने वेळेत संवाद साधून प्रश्न सोडवले तर विकास आणि जनहित यामध्ये समतोल राखता येऊ शकतो। आज आपण धर्मवीर विचार मंचच्या माध्यमातून उपविभागीय कार्यालय जव्हार या ठिकाणी जो मोर्चा आयोजित केला होता त्याबद्दल काय सांगा? आज विद्युत लाईन बाधित शेतकरी आणि NH 160A जो महामार्ग चाललेला आहे याच्यात बाधित होणारे शेतकरी आहे, शेकडोच्या संख्येने इथे येऊन आज आम्ही मोर्चा धडकवलेला आहे। प्रामुख्याने आमच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यात पहिली आमची मागणी या महामार्गाला भगवान बिरसा मुंडांचं नाव लागण्यात यावं। या मागणीपासून कदापि आम्ही मागे मुकणार नाही, मागे हटणार नाही। प्रत्येक तालुक्यात, मोखाडा तालुका, जव्हारमध्ये आज मोर्चा झालेला आहे, याच्यापुढे मोखाडा, विक्रमगड, वाडा, पालघर तालुक्यात आम्ही प्रत्येक तहसील कार्यालयावर भगवान बिरसा मुंडा यांचं नाव या महामार्गाला लागावं म्हणून आंदोलन सुरू करणार आहेत। येत्या 15 दिवसाच्या नंतर मोखाडा इथं आम्ही आंदोलन सुरू करतोय। पण आज प्रशासनाने चर्चेसाठी एकदम अनुकूलपणा दाखवलेला आहे की आम्ही ह्या महामार्गाचे काही सर्वे बाकी आहेत, ते झाल्यावर आम्ही भाववाढ करण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत। याच्या आधी या टॉवर लाईन बाधित शेतकऱ्यांना 5 आंदोलनं करायला लागली, हा 6वा आंदोलन आहे। तेव्हा जव्हारच्या टॉवर बाधित शेतकऱ्यांचा जी आमची आज मागणी होती तो भाव वाढला, म्हणून आज 5 आंदोलनानंतर यश भेटलं। म्हणून महामार्गवाल्यांना सांगतोय काय हा एक मोर्चात नाही भेटला, असंख्य मोर्चे धडकवू, पण भाव वाढल्याशिवाय आपण माघार घ्यायची नाही। जव्हार व करांच्या भाववाढीसाठी जी मागणी केलेली आम्ही ती आमची मान्य झालेली आहे। 328 रुपये 198 पहिल्यांदा भाव होता, तो आता प्रति चौरस मीटर 328 रुपये जाहीर केलेला आहे प्रशासनाने, तसं लेखी आम्हाला दिलेलं आहे। मी या प्राण महोदय, अपूर्व बसूर मॅडम आणि या जिल्ह्याच्या कलेक्टर महोदय जाखड मॅडम यांचं सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो की त्याही जव्हारकरांना न्याय मिळवून दिला। या जव्हारच्या शेतकऱ्यांच्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांचा आवाज ऐकला, तसाच आवाज आता तुम्ही मोखाडा असेल, विक्रमगड असेल, पालघर तालुका असेल किंवा विक्रमगड आणि जव्हार तालुका असेल यांचा महामार्गाचा आवाज ऐकाल आणि नक्कीच त्यांना न्याय मिळवून द्याल। आज तुम्ही बघत असाल धर्मवीर संघटनेचं एक एक पाऊल पुढे चाललंय।
एकामागे एक शेतकरी जोडले जातात. थोडे थोडे शेतकरी घेऊन आंदोलन करणारे आज शेकडो शेतकरी येऊन मोठा वणवा चालू झाला. या जे जे अन्यायकारक भूमिका या जिल्ह्यामध्ये कार्यालय जे जे घेतील त्या त्या ठिकाणी आम्ही मोर्चे काढू. आमचे मोर्चे थांबणार नाही. जो संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे त्याचा आम्ही पुरेपूर उपयोग करून शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल हे बघू. आणि नक्कीच न्याय द्यायची भूमिका धर्मवीर संघटना पुढं झटत राहील शेतकऱ्यांसाठी. नक्कीच मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो का आज मोठा प्रतिसाद देऊन आणि आज जव्हारच्या विद्युत लाईन बाधित शेतकरी त्यांचा न्याय घेऊन चाललेत. पण नक्कीच महामार्ग बाधित शेतकऱ्यांना प्रशासन भाव वाढवेल आणि त्यांना सुद्धा न्याय भेटेल व या महामार्गाला भगवान बिरसा मुंडा नाव लागेल. जिथपर्यंत नाव लागत नाही तिथपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.